बालम टाकळी कांबी येथे रस्त्यावरील अतिक्रमण महिनाभरात हटवणार, तहसीलदारांच्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे। शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी ते कांबी या शेत रस्त्याच्या कडेने शेतकऱ्यांनी भर टाकून केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। तसेच शेवगाव गेवराई महामार्गावरून कांबी रस्त्याकडे जाणाऱ्या ओढ्याच्या रस्त्यावरही अतिक्रमण झाले होते। या प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुते यांनी आमरण उपोषण पुकारले होते। 2 दिवस चाललेल्या या उपोषणाची दखल प्रशासनाने घेत नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी अतिक्रमणाच्या हद्दी व खुणा निश्चित करून 1 महिन्याच्या आत सर्व अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर राजपुते यांनी उपोषण मागे घेतले, मात्र महिन्याभरात काम न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला। प्रशासनाने उपोषणाची दखल घेऊन लेखी आश्वासन दिल्याने प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी अहिल्यानगर शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांचा रिपोर्ट। 28/5/2026 रोजी कांबी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री श्याम शुकराजपुरे हे आमरण उपोषणासाठी बसले होते। तर आज रोजी नायब तहसीलदार श्री वाघमारे साहेब यांनी इथे येऊन त्यांना लेखी आश्वासनाद्वारे 1 महिन्याच्या आत संपूर्ण अतिक्रमण काढून रस्ता खुला केला जाईल असं लेखी निवेदन दिल्यानंतर त्या धर्तीवर त्यांचं आज उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे बालम टाकळीतून कांबी रस्त्याला येण्यासाठी बायपास खुला करण्यासाठी किंवा कांबी रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य श्यामभाऊ राजपुरे हे कालपासून उपोषणाला बसले होते। वास्तविक आता प्रश्न हा पूर्ण गावाच्या संबंधित होता। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांना विनाकारण उपोषण ठेवण्याची काही गरज नव्हती, परंतु तहसीलदारांच्या आडमुठ्या धोरणामुळं विनाकारण त्यांना आज 6 वाजेपर्यंत थांबावं लागलं। मी या तहसीलदार जे आहेत आपले काय नाव आहे त्यांचं, दहाडदे आकाश दहाडदे यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि यापुढं एकीकडं शासन शिवपानंद रस्ते किंवा शेतकऱ्यांचे शेत रस्ते योजना राबवण्यासाठी आदरणीय आपले मंत्री महोदय बावनकुळे साहेब प्रयत्न करतायत, आणि त्यांच्या जर या प्रयत्नाला जर अशा प्रकारचे तहसीलदार छेद देत असतील तर ते निश्चितच निषेध करण्याचे योग्य आहेत। त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो। यापुढे तरी त्यांनी शेतकऱ्यांना अशा प्रकारचा त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।